कभी रे पैसा कमवणार. तर गिटार बद्दल तुला आवड कशी निर्माण झाली? मला गिटार आवाजच त्याचा एवढा मस्त आहे की आवडायला लागतो आपोआप. आणि ही तुमची गिटारगिरी कम्युनिटी तेवढी मोठी आहे किती? हे आता सिल्वर मेंबरशिपमध्ये 1400 लोक आहेत. आय डोंट नीड टू प्रूव्ह समवन की आय प्ले फास्टर दॅन दिस गाय किंवा आय प्ले क्लिअरर दॅन दिस गाय. इंडियामध्ये ना इतक्यात अजून ना फक्त गिटारिस्ट गाजलाय असं नाही झालं. गिटार वाजवत असेल तर असं बघितलं जातं याचा ब्रेकअप झाला आहे. हाय हॅलो नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात आज आपण भेटणार आहोत यशवंत दीडबाग यांना. ते गिटार टीचर आहेत. तर आज आपल्याला त्यांच्याकडून गिटारबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर गिटारबद्दल तुला आवड कशी निर्माण झाली? मला गिटार आवाजच त्याचा एवढा मस्त आहे की आवडायला लागतो आपोआप. म्हणजे असं बोलू शकत आहे ना मुलगी का आवडते कशी आवडायला लागली, नैसर्गिक वाटतं मला एक. बरोबर. हां. अच्छा. आणि मग ते गिटारचं तू काही स्पेसिफिक ट्रेनिंग घेतलेलं? हो, सुरुवातीला नव्हतं घेतलं पण नंतर घेतलं. म्हणजे सुरुवातीला असंच म्हणजे आपण थोडं बजेटवरती करतो सुरुवात. म्हणजे आवड असते त्याला इतकी आपण इन्व्हेस्ट करायला मागत नाही. बरोबर. मग पहिलं युट्यूबवरती 1-1.5 वर्ष केलं पण ते वेस्टच गेलं. सो क्लासेस प्रॉपर लावू, प्रॉपर एका गुरुकडे शिकू. फक्त एकाच नाही 2-3 शिकलं तर अजून छान, पण गॅप नाही. एकत्रच 2-4 जागी नाही. बरोबर. पण मग गिटारचे तुम्ही क्लासेस कधी चालू केले? मी तरी 2-4 वर्षांनी केले सुरू. जेव्हा मला कळालं की आता मी सांगण्याजोगं समजतंय मला. आणि लोकच विचारतात की मला शिकव. म्हणजे मला तर क्लास लावायच्या आधीच म्हणजे एक दादा होता, तो जॉबला जायचा. त्याला खरं शिकायचं होतं पण तो बोलला की येशू तुला गिटार घेऊन देतो मी, तू शिकून ये आणि मला शिकव. म्हणजे अशी सुरुवात होती की तो मला तर यायच्या आधीच मला स्टुडंट मिळालेला. अच्छा. आणि हे गिटारचं ट्रेनिंग घेणं किती गरजेचं आहे? गरजेचं आहे तसं. म्हणजे तुम्ही जरी हॉबी म्हणून करत असला तरी तुमचा वेळ जातो, तो ॲक्च्युअल वेळच जातो ना. जर का वेस्ट गेला तर, ते प्रॉपर गायडन्स नसेल तर. म्हणजे तुम्हाला वेळ वाया गेलेला चालत असेल तर नाही घेतलं तरी चालेल गायडन्स. बरोबर. आणि गिटारमध्ये तुम्ही स्पेसिफिक असं कोणतं संगीत शिकवता किंवा तुम्हाला तो फॉर्म जास्त आवडतो? अकुस्टिक गिटार जास्त कव्हर करतो. अच्छा. आणि गिटार शिकताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की तुम्ही या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्याच पाहिजेत किंवा काही कोणत्या काळजी घेतली पाहिजे? पेशन्स पाहिजेत आणि असा शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम म्हणून तुम्ही नाही आला पाहिजे इथे की कोणाची दुसऱ्याची बघितली आवडली. तशीच होते सुरुवात. बरोबर. पण तेवढ्यावरती झालं ना की बोंबलतं मग सगळं. म्हणजे नाही जात लॉंग रन. एक थोडा पुढचा विचार करता आला पाहिजे. बरोबर. आणि तुमचा जो क्लास असतो तो किती, त्याचं ड्युरेशन काय असतं? तरी असा मी ड्युरेशनमध्ये नाही बांधत. म्हणजे मी डिजिटली शिकवतो पहिली गोष्ट तर. सेशन वाईज नाही शिकवत. म्हणजे आपला एक रेकॉर्डेड कोर्स असतो ज्याला एकदा तू एनरोल केलं की तू आयुष्यभर एनरोल्ड असतोस. परत तुला फी भरायची नसते. त्याच्या पुढे तुला कधीही डाऊट आला तर तू मला विचारू शकतोस आणि तशी प्रॉपर प्रोसेस आपण सेट केली आहे. अच्छा. आणि मग तुमचा हा ऑनलाईनच क्लासेस असतात म्हणजे जे रेकॉर्डेड व्हिडिओ? ऑनलाईन. हां, रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह झूमवरती डाऊट सेशन असतात किंवा टेलिग्रामवरती डाऊट सॉल्व्हिंग असतं. अच्छा. आणि तुमचे ऑफलाईन पण क्लासेस आहेत? नाही आहेत. ऑफलाईन गरज नाही आहे शिकायची. अच्छा. म्हणजे मला तरी असं वाटतं आणि माझ्यासोबत जवळपास आता 1400 लोक शिकत आहेत. त्या सगळ्यांना पण ऑनलाईनच शिकवतो मी. पहिलं वर्ष तर मी कोणाला भेटलोही नव्हतो. तरी फर्स्ट वर्ष जेव्हा मी भेटलो लोकांना तेव्हा ते वाजत होते स्टेजवरती. 4-4, 5-5 महिन्यात पण तुझ्या वडिलांच्या वयाचे पण स्टेजवर जाऊन वाजवणं, 50शीतली पण माणसं स्टेजवर वाजवून आली. अच्छा. सो ऑफलाईनची नाही रे गरज. अच्छा. ओके. आणि ही तुमची गिटारगिरी कम्युनिटी केवढी मोठी आहे? हे आत्ता सिल्वर मेंबरशिपमध्ये 1400 लोक आहेत. त्याच्या खाली एक मी ब्रॉन्झ एंट्री लेवलची अजून एक ठेवली आहे जिथे मी क्विक स्टार्ट शिकवतो. तिथे 2500च्या आसपास आहेत. अच्छा. असे किती लेवल्स आहेत तुमचे? त्याच्या सगळ्यात पुढे गोल्ड लेवल आहे. गोल्डमध्ये 40-50 आहेत. आता मी लेटेस्ट मोजले नाहीत पण 50-100 तरी असतील. मग काय त्यात फरक असतो? क्विक स्टार्टमध्ये खूपच बेसिक सांगितलं जातं की बाबा
इज दिस थिंग, म्हणजे की बाबा ही आवड तुझ्यासाठी आहे का, बरोबर. हे समजतंय का लो इन्व्हेस्टमेंटमध्ये. अच्छा. आणि म्हणजे सुरुवातीला मी हे नव्हतं केलं, म्हणजे गेल्या 8-9 महिन्यामध्ये मी हे सुरू केलं क्विस्टार्ट गाईड. त्याच्या आधी मी डिरेक्ट सिल्वर मेंबरशिपमध्ये घेत होतो, पण मग तेव्हा हजारात लोक इन्व्हेस्ट करणार आणि नंतर त्यांना कळणार की अरे यार, म्हणजे असतातही येऊन लगेच 3 महिने शिकणारे, 5-10 महिने शिकणारे, पण काही लोकांचं ते शायनिंग ऑब्जेक्ट सिंड्रोम मधून आलेले असतात पटकन. आणि मला असं नको होतं की जस्ट तुमच्या खिशात पैसे आहेत म्हणून तुम्ही ऍडमिशन घेतला. ती इंटरेस्ट लेवलची एक गणना झाली पाहिजे, किंवा डू आय रिअली डिझर्व दिस, किंवा यू हॅव टू अर्न दिस हॉबी. ना की तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्ही ही केली पाहिजे. ऑब्व्हियसली पैसे नाहीत त्यांनी करूच नाही, पण पैसे आहेत म्हणून करणं आणि आवड आहे म्हणून करणं ह्याचाच फरक आहे. सो क्विकस्टार्टमध्ये एक छोट्याशा म्हणजे 100-245 रुपीजच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला कळतं ओके हे पाणी एवढं गरम आहे तर आंघोळीला जाऊ की नको, असं कसं आपण टेस्टिंग करतो त्या टाईपचं आहे ते. आणि मग सिल्वर मेंबरशिपची ते लोक पुढे येतात, त्यातून पुढे गोल्डमध्ये जातात, किंवा काही काही डायरेक्ट गोल्ड पण घेतात. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं की प्रॉपर गिटार म्हणजे वाजवायला येण्यासाठी किती ड्युरेशन पाहिजे, किती वेळ म्हणजे त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे, किंवा किती वर्षामध्ये, किती महिन्यांमध्ये त्याला येऊ शकतं? बघ आता माझ्याकडे ना 3 महिन्यात तुझ्या एवढा मुलगा शिकलेला आहे. म्हणजे त्यांनी ऑक्टोबरमध्ये ऍडमिशन घेतलंय, डिसेंबरमध्ये त्याने ऑफिसमध्ये स्टेजवर वाजवलं डायरेक्ट. अरे वा. अशी पण मुलं आहेत, आणि अशी माणसं आहेत जी वर्षभर झालं काय करू शकली नाही. सो मी वेळेत कधीच सांगत नाही की एवढा वेळ लागेल म्हणून, कारण हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे, खूप सब्जेक्टिव्ह आहे. मला स्वतःला खूप वेळ लागला शिकताना, आणि माझ्याबरोबरचा मुलगा 4-5 महिन्यातच गाणी ऐकून शोधत होता. सो लहानपणापासून तू म्युझिक कसं ऐकलंस, किती डीप जाऊन हे केलं, म्हणजे ऍक्टिंग कसं कोणाला जमत नाही सगळ्यांना. मला तू बोललास ऍक्टिंग कर, तर कदाचित तुझ्या एवढी नाही जमणार मला. आता तू सांगू शकत नाहीस ना की मला काय येत नाही किंवा तुला काय येते, काइंड ऑफ तसं असतं. अच्छा. म्हणून म्हणजे किती दिवसात येईल नाही सांगू शकत. अच्छा. तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांकडून कोणत्या चुका होतात ज्या तुम्हाला जाणवल्यात शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये? हेच की आहे ना, लोकांचं ना फोकस खूप डायल्यूट झाला आता. खूप म्हणजे इथे तिथे जातात असे, आणि त्यांना कळत नाही ते. आणि खराब याचं वाटतं की यार या गोष्टीकडे एकदा आले ना की त्यांना ते कळेल. म्हणजे मी कायम एक विशन लखियानी म्हणून मुलगा आहे, म्हणजे इंडियन ओरिजिनचाच आहे तो. माइंड व्हॅली म्हणून ऑर्गनायझेशन आहे त्याची, पूर्ण प्लॅनेटमध्ये टॉपची एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्याची ऑनलाईन लर्निंगमध्ये. विशन लखियानी सांगतो की तुमचं जेव्हा पण तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल ना, पहिली गोष्ट तर तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे आत्ता तू डिस्ट्रॅक्ट झालास. बरोबर. हेच होत नाही बऱ्याच जणांना, रिअलाइजच होत नाही. म्हणजे आता ॲक्च्युली मी हे तुला सांगतोय, पण 24 तासात कमीत कमी 2-4 वेळा तरी मी डिस्ट्रॅक्ट होणार असा. म्हणजे एक एक्झाम्पल की साधं घ्यायचं झालं तर, आता हा व्हिडिओ एडिट करत असेल, त्याने समज ऑटो सिंक केलं, तर तिथे दिसतं की 44 सेकंद लागणार आहे. तो लगेच फोन काढणार आणि मेसेज बघणार. बरोबर. मग तो आता व्हिडिओच्या झोनमध्ये होता, त्यातून तो बाहेर येतो, त्याला वाटतं की 45 सेकंद माझी वेस्ट जात आहे. सो लेट्स इन्व्हेस्ट इट इन डिफरंट समथिंग जे छोट्या याच्यात आहे. पण मग तिथेच मोबाईलची स्क्रीन उघडली की यार तिथे करोड रुपये सॅलरी घेऊन लोक तुला सायकोलॉजिकली हॅक करायला नेमली आहे लोकांनी. बरोबर. त्या 45 सेकंदाची 45 मिनिटं व्हायला वेळ लागत नाही. सो हेच म्हणजे विशन लखियानी सांगतो की तुमचा तो डिस्ट्रॅक्शन पॉइंट आहे ना, तो समजला पाहिजे. आणि गिटारमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा पहिलं मी नुसतं सांगायला आलेलो की बाबा मला येते, पण नंतर ॲक्च्युली प्रत्येक जण ना शोषागारलाच गिटार वाजवतो, मेजॉरिटी तरी, म्हणजे मी तरी त्यातलाच होतो. पण एका टाइम नंतर कळतं की हा मला खूप परफेक्ट नाही वाजवायचं, मला आवडतं तेवढंच वाजवायचं आहे. म्हणजे आय डोंट नीड टू प्रूव्ह समवन की आय प्ले फास्टर दॅन दिस गाय किंवा आय प्ले क्लिअरर दॅन दिस गाय. आता मला जे वाजवतो मी ते मला मस्त वाटतं भाई. सो देर इज नो कम्पॅरिझन की आय एम वर्ल्ड्स फास्टेस्ट समला फलाना डिमकाना असं. सो फोकस
येत जातो ना तेव्हा ही क्लॅरिटी येते. आणि मुळात म्हणजे ते कोंबडी अंड आधी की अंडा आधी सारखं ज्यांचा फोकस डिस्ट्रॅक्ट झालाय त्यांना हे इन्स्ट्रुमेंट खरंच सही आहे, पण त्याच्यामुळेच ते या इन्स्ट्रुमेंटमध्ये थांबू शकत नाहीत लांबपर्यंत. सो असा सीन आहे की ही चूक मला जाणवते की बाई त्यां फोकस हल्लाय बऱ्याच जणांचा. आता कसं झालं की डिस्ट्रॅक्शनची मीडियम्स पण खूप झाली. खूप झाली आहे. हो. आणि काही स्टुडंट्स असे पण आहेत किंवा काही म्हणजे मित्रांना मी असं बघितलं की खूप सारे कोर्सेस ते घेऊन ठेवतात, ऑनलाईन कोर्सेस, आणि त्यांचं बघणं पण होत नाही. असं देखील आहे. आणि किंवा 1-2 सुरुवातीचे चॅप्टर्स घेतलेत आणि नंतर त्याच्याकडे बघितलंच नाहीये. त्यामुळे ते पॅशन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आता जर गिटारची आवड असेल, ज्याला खरंच आवड म्हणून करायचंय किंवा तो पॅशनेट आहे, तर तुम्हाला असं वाटतं की तो जास्त वेळ देऊन लवकर शिकू शकेल वगैरे? एक्झॅक्टली. मुळात ना तू कुठे एनरोल करतोस ना किंवा कुठेतरी जातोस ना, तू ते एंडपर्यंत करण्यासाठी जातोयस या इंटेन्शनने घुसायचंच नाही. अच्छा. बरोबर. तू निदान त्याची ऑथेंटिक माहिती काढून आलास. म्हणजे तू विचार कर, मला समज मला म्युझिक मार्केटिंग करून ऑल ओव्हर ग्लोब चांगला म्युझिशियन म्हणून गाजायचं आहे. जसं तू म्हटलंस ना बरीच कोर्सेसमध्ये एनरोल करून ठेवतात. मीही बऱ्याच कोर्सेसमध्ये एनरोल करून ठेवला. बट आय नेव्हर फील रिग्रेट की मी ह्याचे ॲडमिशन घेतलं आणि मी आता करू शकत नाही. कारण मला माहीत असतं की ओके, आत्ता जे मी करतोय 24 तास म्हणून जे करू शकतो ते मी करतोय आणि एक एंड गोल असतं ना आपलं, त्याच्या दृष्टीने जे काही चालायचं ते चाललंय. फॉर एक्झाम्पल म्युझिक मार्केटिंगचं सांगत होतो मी. एक त्याचं नाव विसरलो मी. टेलर स्विफ्टचा फॉर्मर मॅनेजर आहे तो, रिक बार्कर. त्याचा मी म्युझिक मार्केटिंगचा कोर्स घेतलेला. बऱ्यापैकी महागातला होता तो. पण मी अजून त्याचं नॉलेज वापरलं नाही. पण आय नेव्हर से की ते पैसे वेस्ट गेले. ॲटलिस्ट राईट नाव आय नो मी काय केलं पाहिजे सो दॅट मी त्या एमला पोहोचेन. जर का मी त्याकडे एनरोलच नसतं केलं, मी त्याचे पहिल्या अर्ध्या तासाचे पण व्हिडिओ पाहिले नसते, तर ॲक्च्युली अर्धा तास बघितला मी त्याचा आणि मग मला रिअलाईज झालं ओके, अरे मी जे करतोय ना, हे करत तर मी ह्या आयुष्यात नाही करू शकत ही गोष्ट. ती क्लॅरिटी मला आली. सो मी एंडपर्यंत नाही ना पोचलो, तरी मला हे कळलं की एंडपर्यंत कसा आणि कधी पोचेन. समजतंय तुला? सो यू नेव्हर एक्सपेक्ट की मी आता ॲडमिशन घेतलं, मला एंडपर्यंत पोचता येईल. म्हणजे पैसा असणं ही सगळी सुख असण्याचं म्हणजे हे नाही, गॅरंटी नाही आहे ना, तसा सीन आहे हा. तू कोर्स घेतलास, ॲटलिस्ट यू नो की या संख्या रेषेवरती तू कुठे उभा आहेस. सो आता मला माहिती आहे की माझं हे झालं की ते आहे आणि मग रिक बार्करचा म्युझिक मार्केटिंगचा कोर्स आहे. ओके. समजलं? म्हणजे मग कधी-कधी नाव आय नो माय एंड गोल, बट फॉर अचिव्हिंग दॅट गोल अर्लियर आय थॉट मी असं जाणार आहे. पण आता मला असं जायचं आहे. सो मी 3 महिने जाणार होतो, आता 9 महिने लागणारच ना. असं जातोय तर. कारण जसं तुला अवेअरनेस येत जातो, तसं तुला कळायला लागतं की रिअल डिस्टन्स किती आहे आणि रिअल वे काय आहे. अज्ञानात असतो ना माणूस, तेव्हा खूप सोपं वाटतं. कोर्सेसला एनरोल केल्यावरती ही क्लॅरिटी येते की म्हणजे पुन्हा मी 60ीत गेल्यावर किंवा मला काहीतरी डिसेबिलिटी आल्यावर मला वाटत राहणार मी गिटार शिकायला पाहिजे किंवा मी म्युझिक मार्केटिंग करायला पाहिजे. ते किती घाण आहे माहिती आहे का तू? बरोबर. माझ्या आता जरी किती पैसे गेले असले तरी आय डोंट हॅव दॅट रिग्रेट की आय डिडंट ट्राय. तुम्हाला काय वाटतं, गिटार प्रोफेशन म्हणून परस्यू करू शकतो? मला असं वाटतं की ना क्लिअर राहायचं भाई. सध्या गिटार बघ, कुठलाही आर्ट आहे ना, लहानपणापासून केला ना, तर आपल्या याच्यात जे काही सो कॉल्ड अर्निंग एज आहे ना, त्या एजमध्ये अर्निंग होऊ शकते. बरोबर. आता ऑलरेडी आपण जर का 25शी-30शी गाठली आहे, तर आत्ताच गिटारमधून अर्निंग एक्सपेक्ट करणं चुकीचं राहील. बरोबर. जर का आता आपण एक 12-15 वयाचे आहोत आणि मग विचार करतोय, तर येस, इट इज फॉर यू. ओके. गिटार शिकवण्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला कोणते असे विशेष अनुभव आले? अनुभव बरेच आलेत यार. कुठल्या एखाद्या स्पेसिफिक अँगलने विचारलंस तर मला सांगता येईल कुठल्या टाईपचा. अच्छा, म्हणजे किंवा आता एक टीचर म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला आपण शिकवलं आणि त्याला खूप भारी वाटलं, तर एक टीचर म्हणून सॅटिस्फॅक्शन वाटतं ना की येत रे असे अनुभव, मजा येते रे. म्हणजे दोन्ही याचे आहेत. म्हणजे जेव्हा मी ऑफलाईन शिकवायचो ना, तेव्हा एका स्कूलमध्ये शिकवलेलं, एका कॉलेजमध्ये शिकवलेलं. तर कॉलेजमधल्या
एज मधल्या स्टुडंटच्या डोळ्यात वेगळी चमक असते. लहान 5वी ते 8वीची मुलं आहेत त्यांच्यात वेगळी वेगळी चमक असते. एक एक नासमजी असते. एक म्हणजे वेडेपणा असतो एक वेगळा, की खूप चंचल असतात ते. आणि आता मी गिटारगिरीमध्ये शिकवतोय ते सगळे संसारातली माणसं आहेत. म्हणजे 25+ आहेत सगळे. म्हणजे अबाउट टू एंटर लग्नसंस्था किंवा मुलं कॉलेजला वगैरे गेलेत या वयातल्या ब्रॅकेटला मी हे करतो, केटर करतो. आता माझा तर एक असे स्टुडंट आहेत, ते म्हणतात की त्यांची बीपी, डायबिटीज याच्या लेव्हल्स नॉर्मल होत आहेत. अच्छा. म्हणजे ते खूप सुखदायक आहे रे माझ्यासाठी. म्हणजे ते जेव्हा बोलतात किंवा आता तुला एखादा व्हिडिओ दाखवला ना त्यांचा, तुला वाटेल की हे दिसायला वयस्कर आहेत, पण आहेत माझ्यापेक्षा लहान. एवढ्या ते उर्मीने वाजवतात. म्हणजे एवढ्या ह्याने उभं राहून इलेक्ट्रिक गिटार वगैरे घरी त्याच्या पूर्ण सेटअप घेतलाय त्यांनी. प्रॉपर आणि म्हणजे त्यांना पण ऐकून वाजवता वगैरे येतं. असंही आहेत. बरेच आहेत असे. खूप आहे. आणि ती म्युझिकची जादू आहेच. कारण म्हणजे आपण किती डिप्रेशनमध्ये वगैरे जरी असू ना, तरी एखादं म्युझिक, गाणं किंवा कोणतंही वाद्य ऐकलं तरी खूप छान वाटतं. एक्झॅक्टली. आणि ते आपल्याच हातातून वाजत असेल तर अजून मजा. होय, होय, होय. एक्झॅक्ट. आणि तू डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तयारी करायला घेणं, मी शिकतो आणि वाजवतो भाई, झालं ना मग. बरोबर. तुम्ही कोणत्या टाइपचं गिटार सजेस्ट कराल? म्हणजे विद्यार्थ्यांना, ज्यांना नवीन शिकायचं आहे त्यांना? नॉर्मल एक ना बऱ्याच प्रकारचे असतात ह्याच्यावरती. ॲक्चुअली मी डिटेल व्हिडिओ पण बनवले आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर मी सांगतो की एक 2-4 हजारचे गिटार येतात, त्या घ्यायच्या नाहीत बिलकुल. ऑनलाईन ना ते फ्रॉडच आहेत प्रॉपर. अच्छा. प्रॉपर फ्रॉड आहेत. मग ती खेळणीच आहेत. ती डेकोरेशनच आहेत मटेरियल. फक्त दिसायला गिटार म्हणून दिसतात. खूप टेक्निकल गोष्टी आहेत. त्या डिटेलमध्ये मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. पण एका लाईनीत सांगायचं तर ते घ्यायचं नाही. एक 6,000च्या वरची आणि 10,000च्या खालची एखाद्या बिगिनरने त्यातली कुठलीही गिटार घ्या. ऑलमोस्ट मार्केटमध्ये ब्रँड कुठलाही असला तरी त्या प्राइस ब्रॅकेटमध्ये देणाऱ्या गिटारची क्वालिटी सेमच असते. आणि इफ यू कॅन अफोर्ड चांगला ब्रँडच घ्यायचा. म्हणजे ज्याचं नाव आहे. जे ब्रँड एखादी त्याच्या नावाला जास्त जपते. बरोबर. त्याच्यासाठी ते 1000 पाचशे जास्त देतो आपण. गिटार शिकवण्यामागचा तुमचा मोटिव्ह काय होता? एक सेयिंग आहे बघा, नॉलेज पिरॅमिड आहे, की तुम्ही नुसतं ऐकता तेव्हा थोडं कमी नॉलेज ग्रहण होतं. बरोबर. ऐकून लिहिता किंवा बोलता माहिती आहे ना, बे, एके, बे आपण बोलतो तेव्हा ते चांगलं लक्षात राहतं. बरोबर. किंवा तू ते नॉलेज जर का यूज करायला घेतलं, म्हणजे आता तुला 2 रुपयाचे 5 कॉइन दिले, तुला कळतं 10 रुपयात, मग तू दुकानात जाऊन आणू शकतोस. तेव्हा मॅथ्स अजून चांगलं कळतं, हो ना? पण जेव्हा तू ते मॅथ्स दुसऱ्याला शिकवायला लागतोस, तेव्हा तुला अजून टॉप लेव्हलचं समजतं. हो. सो माझं एम ते होतं इनिशियल डेजमध्ये, की मला एकतर मला हे कळालेलं, की मला कायम शिकवायला आवडायचं. ओके. म्हणजे मी याच्या आधी मॅथ्स शिकवलंय, सायन्स शिकवलंय. म्हणजे गिटार हातात घ्यायच्या आधीचं सांगतोय मी. ओके. किंवा बरंच काही शिकवायला मजा यायची. म्हणजे एक्सप्लेन करायला, उदाहरणं द्यायला. आय डोंट नो, प्रत्येकाची एक लाइकिंग असते. बरोबर. एक अफेक्शन असतं वेगळं. सो मी म्हटलं असं का नसावं? म्हणजे कायम ना कुठल्याही एका रस्त्यामध्ये ना त्याचे समोर एक गोष्ट करायची 4 आउटपुट आहेत. तर त्याच्यातला एक तरी आउटपुट कॉमन तुझा एंड गोल आहे ना, त्याला पूरक असेल तर घुसायचं त्याच्यात. मजा येते मग. गिटार व्यतिरिक्त अजून कोणतं वाद्य वाजवता? आता सध्या हार्मोनियम शिकतोय मी. म्हणजे सांगण्या एवढं शिकत नाही, पण आता तू विचारलं म्हणून. अच्छा. तर गिटार आणि युकुलेले. अच्छा. बाकी मला वाटत नाही की दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त वेळ मिळेल मला घुसायला. कहन थोडंसं ट्राय करतो. पण अगेन ते आता ते हॉबी म्हणून शिकतोय. म्हणजे असंच एक असावं. अंदाज राहतो की बाबा एखादं वाद्य कसं वर्क होतं. आता मी सध्या स्वतःला हार्मोनियमचा स्टुडंट म्हणून पण ऑब्झर्व करतोय की बाबा हाऊ डज इट फील, की ओके मी एका महिन्यामध्ये एवढं वाजवलं. पण एक मला रिअलाइज झालं गिटार शिकताना आणि शिकवत असताना, की कुठलीही गोष्ट ना डायजेस्ट करायची एक प्रोसेस आहे. एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न मी हार्मोनियममध्ये यूज करू शकतोय. हा एक फायदा होतो. कुठलाही आर्ट शिकतो ना आपण, म्हणजे टेक्निकली शिकलेला असेल तरच म्हणतोय मी. काही लोकांना एखादा आर्ट येत असतो, पण त्यांना माहीत नसतं तो माझ्यात कसा आला. त्यांचं काय म्हणजे हे नाही, म्हणजे दे कॅनॉट
ते आणि तो वारसा पुढे ढकलू शकत नाही, कारण त्यांनाच माहिती आहे ना त्यांच्याकडे कसं हवं. येताना एखाद्या गोष्टीला जर का तू तटस्थपणे एक थर्ड पर्सनने ऑब्झर्व करत असेल, ओके आता मला हे बोट असं जात नव्हतं माझं, आता जातंय ही एक्सरसाइज केली म्हणून, तर आता जर का 2 वर्षांनी मी पेटी शिकवायला लागलो तर मी हे करीन. त्याला असं सांगेन की म्हणजे मी सायन्स शिकवताना पण हे करायचो की एखादा डाऊट मला आला ना आणि मला आधीच माहित असायचं हे मी शिकवणार आहे. आपलं आपलं हे असतं, थॉट असतात हो. की तुला माहित असेल की तू चॅनल उघडताना तुला माहिती आहे की तुला ऍक्टिंग पण करायला मिळणार आहे, हो ना. किंवा ऍक्टिंग करताना माहित असतं की डिरेक्शन करताना ऍक्टरला काय सांगायचं आहे. बरोबर. म्हणून डिरेक्टर बऱ्याचदा ऍक्टिंग न केलं असलं तर बोंब लागते हो ना. तसं तर स्टुडंट म्हणून स्वतःला ऑब्झर्व केलं की मग कळायचं मला टीचर म्हणून. आता पण मी जे शिकतोय ना गिटारमध्ये सिनियर लेवलचं, ते शिकत असताना मी स्वतःला हे पण सांगायचो, यशवंत दादा ह्याच्यात तू एक विद्यार्थी आहेस, या लेवलचा तुझा विद्यार्थी येईल ना तेव्हा तुला हे सांगायचं आहे. सो या अवेअरनेस लेवलने पुढे गेलं ना की मजा येते आणि ते मला आवडायचं, मग शिकवत राहिलो मग. खूप असं रिलेट झालं ते. तुम्ही असे इव्हेंट्स वगैरे करता गिटारचे? हो. कम्युनिटीसाठी आपले होतात. आता मागचा इव्हेंट नोव्हेंबरमध्ये झालेला, ओके. 9-10 तारखेला. पराशर म्हणून एक ॲग्रो फार्म आहे जुन्नरला, पुण्यात. तिथे गेला. मजा केलेली मुलांनी. मुलं म्हणजे मोठी आहेत ती, पण मुलं माझी. आता तुमचं पोएम कट्ट्याचं पण एक इव्हेंट, हो, येस. तो काय कन्सेप्ट आहे म्हणजे? मुळात पोएम कट्टा हा मितेश वळंजू म्हणून आमचा एक दादा आहे. त्याच्या डोक्यात आलेली कल्पना आहे ही. कोविडच्या आधी मराठीसाठी ओपन माईक नव्हता कुठेच, म्हणजे मराठी कवितेसाठी. मी ना 2014-15 पासून ओपन माईक अटेंड करतोय. 3-4 वर्ष ना मी मुंबईत असून पण मेजॉरिटी हिंदी पब्लिकमध्ये बसावं लागायचं. ओपन माईक म्हणजे असं असतं की सगळेजण त्यांचा आर्ट फॉर्म, ओरिजिनल आर्ट फॉर्म शेअर करायला येतात. बरोबर. मोस्टली ओरिजिनल आर्ट फॉर्म असतो. काय ओपन माईक दुसऱ्याचं पण करतात अलाव. माझं असं व्हायचं की मी लिहायचो मराठीमध्ये आणि ऐकणारा वर्ग असायचा 80% हिंदी. मग आपण काय लिहिलेलं 20% समजायचं, त्यातल्या पण 2% आवडणार ते, कारण आपण काय एवढे बाहेरही नाही लिहित ना. ओपन माईकला मुळात नवशिकी माणसं येतात आणि म्हणजे लोक मिळतात त्यांना समोर ऐकवायला. डेटा टेस्ट होतो बरोबर, एक्झॅक्ट. क्योंकि मी जे लिहिलंय ऑन पेपर ते असं साऊंड होतं आणि इथे भर दिला की असं साऊंड होतं. सो मी ते दादाचा हा एम होता की मराठीसाठी एक असा प्लॅटफॉर्म बनवायचा. आणि त्याची ही एक भारी गोष्ट झाली आहे की मराठी आणि कविता हा खूप मायक्रो रीच गेलेला भाग आहे. म्हणजे बरेच जण नुसते मराठी आहेत, पण मग ते स्टँडअप पण देतात, कविता पण देतात किंवा गाणी पण चालतात तिकडे, ओरिजिनल असली तरी चालतात. फक्त स्टेजवर येऊन मराठीत काहीही सादर करा असं असतं. पण मग तिथे ना कसं आहे की रॅप पण चालतो तिथे. मग होतं असं की स्टँडअप बघणाऱ्या श्रोत्याची मानसिकता वेगळी असते, कविता बघणाऱ्या श्रोत्याची मानसिकता वेगळी असते. आणि जर का याचा ऑडियन्स कॉमन असेल ना, तर मग प्रत्येक सादरकर्त्याला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत. सो सीन असा होतो की ऑडियन्समध्ये म्हणजे एक्झाम्पल आता समज 50 जण आहेत, त्यातले 25 जण स्टँडअपला फॉलो करणार आहेत आणि 25 जण कवितेला फॉलो करणार. तर स्टँडअपवाल्यांना कवितेतला तो जो मागचा थॉट आहे तो समजत नाही आणि कवितेवाल्यांना तो जोक असा वाटतं, अरे काय याच्यात काय असायचं आहे असं होतं. समजलं ना. बरोबर. मग जरी ती लोक सगळे मराठी असले तरी इंटरेस्ट क्लॅश होतो. त्यामुळे मग ह्याच्यावेळी ते चुळबुळ करणार, त्याच्यावेळी हे चुळबुळ करणार. पोएम कट्टामध्ये हा एक भारी सीन झालाय की बसलेला ऑडियन्स पण एकाच इंटेन्शनने बसलेला असतो आणि मग सादरकर्त्याला दात पण चांगली मिळते. आणि आता पोएम कट्टामधून खूप चांगले कवी घडत आहेत. मराठी कवी ओरिजिनल लिहिणारे बऱ्याच जणांचे आता तिकडे शोज पण लागतात. माझे पण आता मी शोज लावीन. एक आता फेब्रुवारी पासून पुढे माझी पण हे सुरू होतील स्वर कवितांचे. सो जिथे मी माझी गिटारसोबत पोएट्री पण सादर करतो पुढे. ओके. मी त्या दिवशी आलो पोएम कट्ट्याला, खूप छान वाटलं. हो. म्हणजे ज्या प्रकारे ते ऑर्गनाईज पण तुम्ही करता व जो डिसिप्लिन असतो ते एकदम खूप छान होता आणि सर्वांनी खूप छान सादरीकरण केलं. म्हणजे नवीन होते पण खूप छान चांगला प्रयत्न होता. प्लस यामुळे एक असं होतं की त्यांना ऑडियन्स मिळतो,
त्यांना तो एक कॉन्फिडन्स, त्यांचं स्किल आहे, जी कला आहे ती सादर करायला एक प्लॅटफॉर्म मिळतो. खूप छान गोष्ट आहे. प्लस त्यातून तुम्ही निवडता म्हणजे सिलेक्टेड लोकांना आणि त्यांना व्यावसायिक प्लॅटफॉर्म देता, हे सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. मला खरंच ती खूप आवडली. खूप अरे बराच मोठा थॉट आहे दादा त्याच्यामागे. हां. काही जणांना असं पण वाटतं ना, की गिटार खूप डिफिकल्ट असेल शिकण्यासाठी, म्हणून पण एनरोल करत नसते. तर तुम्ही काय? हा ऍक्च्युली होतं असं ना, हा प्रश्न मला बरेचदा विचारला जातो की अवघड असते ना वगैरे वगैरे. अवघड, अनोळखी गोष्टी अवघड असतात. आपल्याला अंधाराची भीती वाटते, प्रकाशात प्रसन्न वाटतं, हो ना. तसं ज्यांना गिटारला अंधारासारखं दाखवलं गेलं ना लहानपणापासून, त्यांना ते अवघड वाटणार, ते अवघड वाटत राहणार. जबकि दे डिडंट क्रॉस चेक की ज्या वातावरणात मी सुरुवात केली, किंवा कधी कधी याच्यात पण उगाचच काहीतरी चुटपटी शिकवणारी माणसं पण आहेत. म्हणजे पण कसं असतं, मुलाला जो कोणी शिकतोय त्याला माहित नसतं ना की हा गुरु किती पाण्यात आहे. बरोबर. पण मग कसं बाई की बोली बंदूक की गोली तसं घेतात लोक, की अरे एखादा, काही सर असे असतात, म्हणजे मला पण होते असे सर, नाव नाही घेत मी त्यांचं, की ते उगाचच हाईप करून सांगतात, उगाचच त्याची की गरज नसते. कदाचित ते त्यांच्या चाइल्डहुड पासूनचं पण असतं की बाबा अरे जाम अवघड आहे, असं करून सांगितलं की माझी व्हॅल्यू वाढणार ना. बरोबर. की यार अवघड आहे नाही, हा माणूस शिकवतोय म्हणजे हा भारी आहे, असं करायला पण बरीच जण थोडं त्याचा बाबू करून सांगतात. पण इतकं अवघड नाही, प्रॉपर जर का केलं तर, म्हणजे विथ राईट स्टेप, राईट फोकस, राईट ऍक्शन, नथिंग इज डिफिकल्ट. तसं असतं तर यार काहीच नसतं झालं. अज्ञान आहे ना ते अवघड आहे, हे एका ओळीत सांगायचं झालं तर असं आहे. बरोबर. आणि एकदम डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं झालं तर राईट माणसाकडून गोळी घ्यायची, मग आजार बरा होतो. मग कधी कधी असं असतं की 2-4 वेळेला तुम्ही चुकीच्या डॉक्टरने जाल, पण 4थ्यांदा 5व्यांदा तुम्हाला जर का चुकीचा डॉक्टर मिळत असेल तर तुमच्याच फॉल्ट आहे. 1-2दा टेस्ट खाल्ल्यावरती कळलं पाहिजे की तिसऱ्यांदा कसं चालायचं, तसा सीन आहे. पहिले त्याचा गिव्ह अप करणारा माणूस आणि निगेटिव्हिटी पसरवत असेल ना गिटार खराब आहे, तशा माणसापासून सावध राहायचं. कुठलाच चांगला वाजवणारा माणूस, चांगल्या स्वभावाचा माणूस असं घाबरवणार नाही. सो आतापर्यंत जर का कोणाला बोललं असेल कोण की गिटार अवघड आहे, पहिलं त्या माणसापासून लांब राहा, कारण तो तुम्हाला त्याची रॉंग इमेज देतोय. कसं आता हा सगळेच गिटारिस्ट दारुडे नसतात यार, मी नाही दारू पित, पण लोकांचं एक जनरलाइज हे बनतं, सगळेच डीजे वाजवणारे बेवडे नसतात, ते सगळेच गांजा बिंजा फुकत नाहीत. काय आहेत यार की जे सोबर करतात सगळं काम. मग ती तशी धारणा करून बसतात रे लोक मेजॉरिटी याच्यात. मुंबईत चोर खूप आहेत, पॉकेटमार, एकदा पॉकेट मारलं की सांगत बसणार की मुंबईत पॉकेटमार खूप आहेत, तशा टाईपचं आहे. सो सावधान राही, सतर्क राही. तुम्ही वाजून दाखवाल का? येस 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 येस. पण थोडं. तर एक ना कवी रे म्हणजे कवींसाठी लिहिलेलं गाणं आहे. ओके. ही मला कायम असं वाटायचं, जसं आर्टमधून ना पैशाला वेळ जातो, पण असं नाही की पैसे न आलेली माणसंच नाहीत, म्हणजे आलेली माणसंच नाही आहेत. आर्टमधून डायरेक्ट टॉपला, म्हणजे शाहरुख खान आता काय लेवलला आहे ऍक्टिंगच्या याच्यावर, किंवा सिंगिंग लेवलला, लता दीदी पण कुठल्या लेवलला होत्या. ते सचिन पण एक आर्टच, क्रिकेट पण एक आर्ट, स्पोर्ट्स इज ऑल्सो अन आर्टच. तर राईट डिरेक्शनने, राईट वेळेला, म्हणजे लक ऑल्सो प्लेज वायटल रोल इन दिस. पण तरी मला असं वाटतं की ज्यांना त्यातून काही अर्थार्जन करता येत नाहीये ना, त्यांचं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विनसतंय कुठेतरी, त्याच्यावर लिहिलेलं हे आहे. म्हणजे पोयमकट्टा अंतर्गतच आम्ही नेहमी कवींना चावी मारत असतो की लिहा, चांगलं लिहा, किंवा चांगलं त्याला पोर्ट्रे करा, चांगल्या प्रकारे गार्निश करा, सर्व करा लोकांना. सो कवी लोकांसाठी हे डेडिकेशन. कवी रे तू पैसा कमावणार, नवी रे तू जादू घडवणार,
येला भावना विकावी भाकर पुनवेची खरी भूक मिटावी व्यापारी दुनियेला भावना विकावी भाकर पुनवेची खरी भूक मिटावी शब्दांची श्रीमंती खरी ठरवणार कवी रे पैसा कमावणार नवी रे जादू घडवणार आता ते का कमवत नाहीत याच्यावर आहे का नाही दिला कोणी तुझ मोठा धनादेश का सोडली कधी ना जुनी तुझी वेच का नाही दिला कोणी तुझ मोठा धनादेश का सोडली कधी ना जुनी तुझी वेस श्वास नवा घे जरा हवा बदलणार कवी रे पैसा कमवणार लागू दे दिसाया लागू दे दिसाया किमया शाईची मार्ग देईल तुझला भाषा आईची शाईची मार्ग देई तुझला बघ भाषा आईची ही बाकी सारी दुनिया तू वेडी ठरवणार कवी रे पैसा कमवणार नवी रे तू जादू घडवणार कवी रे नवी रे कवी रे अरे वा मस्त खूप छान मला कायम असं वाटतं यार मी होस्टिंग करताना बोलतो पोयम कट्टाला की कवीने 4 व्हीलर मधनं फिरणं नॉर्मल झालं पाहिजे एवढं त्याला इन्कम झालं पाहिजे आणि आत्ता कदाचित ते म्हणजे हे मेजॉरिटी जसं मेजॉरिटी IT पीपल हॅव देअर ओन होम्स किंवा पण कवीचं असं हाताच्या बोटावर मोजणे एवढी उदाहरण असेल बरोबर कारण आता ना स्किल स्टॅकिंगचा जमाना आलाय एका स्किलवर नाही चालत म्हणजे जुन्या काळात कवी फक्त कवी होता आता तुला ऍक्टिंग पण करावं लागत असेल स्क्रिप्ट पण लिहायला लागत असेल डिरेक्शन पण करावं लागेल चॅनलचा तामझाम असेल तर या सगळ्या स्किल्स नंतर तुला जे काही सक्सेस आहे ती मिळणार आहे म्हणजे आत्ताच्या घडीला पण जो कोणी टॉपला आहे ना त्याला एकच गोष्ट आहे ते असं नाहीये माझं असं म्हणणं आहे की यार कवी लोकांनी वेगळा वे एक्सप्लोर केला पाहिजे मग त्यांना होऊ शकतं मिळू शकतं बरंच काय नुसतंच कविताच करीन
दुसरं केलं तर माझा तो आर्ट हॅम्पर होईल. मला असं वाटतं हा जरा ओल्ड वे ऑफ थिंकिंग आहे. हवा बदलाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे एक्सप्लोअर केलं पाहिजे? एक्सप्लोर केला पाहिजे वेगळा स्किल. म्हणजे तसं मी तुला मगाशी म्हटलं ना की म्युझिक मार्केटिंग शिकत होतो. आता मी म्युझिशियन आहे, मी मार्केटिंग शिकायची काय गरज आहे? पण ते केलं तर आता तग धरू शकतो. आता तुला अल्गोरिदम युट्यूबचा क्रॅक करावा लागत असेल. यू कॅन्ट से आय एम क्रिएटिव्ह पर्सन, मी स्ट्रॅटेजिक गोष्टीत का जाऊ, माझी क्रिएटिव्हिटी दाबली जातीये. यू डोंट हॅव दीज रिझन्स. तू झालं, ऑक्सिजन संपेल तुझा लगेच. म्हणजे त्या बदलाला रेडी पाहिजे माणूस. ओके. आणि कवींकडे किंवा एखादा आर्ट फॉर्म आहे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, समजा आता IT वाला असेल किंवा इंजिनियर असेल, त्यांच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन असतो की बाबा हा प्रोफेशन चांगलं प्रोफेशन आहे किंवा तो एक रिस्पेक्ट मिळतो. कवीकडे किंवा गिटार वाजवत असेल तर असं बघितलं जातं ह्याचा ब्रेकअप झालाय. एक्झॅक्टली या दृष्टीने बघितलं जातं. किंवा हा थोडा व्यसनी आहे असं. आणि आता काही लोकांनी नाव खराब करून ठेवलं या प्रोफेशन्सचं, पण नाही, सगळेच नसतात असे. मी सोबर काम करतो, म्हणजे अंडर टॉक्सिकेशन नसतं आपलं काय. सो पण मग तो बदल कधी होईल असं, म्हणजे त्याच्यासाठी काय झालं पाहिजे? कोचेबल पाहिजे माणूस. नवीन गोष्टी शिकायला, जसं मी मगाशी म्हटलं ना, 4 जागी पैसा इन्व्हेस्ट करायचं काळीच पाहिजे. दिस एव्हरीथिंग स्टार्ट फ्रॉम इकॉनॉमी. अर्थशास्त्रात स्वतःची पोझिशनिंग समजली तरच, म्हणजे जुन्या काळात राजाश्रय मिळायचा म्हणून कलाकार जिवंत होते. आता राजे नाही आहेत, कोण तुम्हाला आश्रय देणार नाही. मग जो बिकेगा वो बिकेगा. अगर तुझा आर्ट फॉर्म दिसणार नाही, तुला दिसण्याच्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल. तुला व्हिजिबिलिटी मिळाली की तुझा आर्ट फॉर्म काढ. बरोबर. तू भुवन बॉम्बचं उदाहरण घे. हो. तोही गाणी लिहायचा, तोही गिटार वाजवायचा. अच्छा. पण तो व्हायरल कशामुळे झाला? वाईन्समुळे. बरोबर. आणि नंतर त्यांनी गाणी रिलीज केली. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला जर का त्याला असं वाटतं की माझा आर्ट फॉर्म एवढा टॉपच्या अर्थार्जनाच्या कॅटेगरीत येत नाही, तर ते चुकीचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ना टॉपचे कमवणारी माणसं आहेत. म्हणजे चांगली करोडोमध्ये पेमेंट घेणारे प्रत्येक आर्ट फॉर्ममध्ये माणसं आहेत. चित्रकारापासून नर्तकापर्यंत प्रत्येक याच्यात. ते तेवढंच नाही करणं आहे, तुम्हाला नेटवर्किंग माहीत पाहिजे, चांगल्या माणसात बसून करणं कळलं पाहिजे. तर तुम्ही बसणारच जर का, म्हणजे मग मी म्हणतो ना, एकाच गुरुला फॉलो नाही करायचा. त्या गुरुचे निगेटिव्ह थिंग्स पण येतात. 2-4 गुरुंना फॉलो, तेवढं ऍक्च्युली कुठल्या गुरुला फॉलो करायचं याचा स्वतः डोक्यात तेवढा प्रकाश लागतो. आणि एव्हरीवन हॅज ओनली वन लाईफ. मोठी लाईफ असली तरी ती एकच आहे. आता मी 35शीत आहे, मी 25शीत नाही जाऊ शकत पुन्हा. 25शी पासूनच घासावी लागते 4 जागी. इट इज नॉट मल्टीटास्किंग राईट नाव. ते जमलंच पाहिजे. मेंदू तेवढा झालाय आता माणसाचा इव्हॉल्व. आधीसारखं नाही की बाई जॉब बघ आणि मग तुझं होईल. आता तुझं पण बघ ना, अर्थशास्त्र आपलं मंथली आहे का सरळ? नाही. तरी वी आर हॅव्हिंग गट्स. बरं. आपण उतरतो ह्याच्यात. तू जाणार कुठेतरी पुढे. म्हणजे कोणतेही आर्ट फॉर्म असू दे, त्याला त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, तर तो सक्सेस होऊ शकतो किंवा टिकू शकतो. एक्झॅक्टली. की मार्केटिंग करणारी माणसं तुझ्या गस्तीतली पाहिजेत, बरोबर, जवळची पाहिजेत ती. आता या गिटार या प्रोफेशनमध्ये किंवा या फील्डमध्ये कोण टॉपला आहे, किंवा असे बरेच जण आहेत, म्हणजे एवढे माहिती नाही आहेत आपल्याला. सिंगर्स माहिती आहेत त्यामध्ये टॉपला कोण आहेत, पण गिटारमध्ये असं कोण टॉपला आहे किंवा त्यांना एवढं म्हणजे असे नोंद नाही आहेत, असं काय आहे? म्हणजे इंडियामध्ये ना इतक्यात अजून ना फक्त गिटारिस्ट गाजलाय असं नाही झालं. तो गिटारिस्ट सिंगर सॉन्ग रायटर असतो तेव्हा तो गाजतो. म्हणजे प्रतीक वाडगे किंवा आता राहगीर म्हणून हिंदी वर्नॅक लँग्वेज मधला राहगीर एक गाजतोय. ऍक्च्युली प्रतीक इंग्लिश लिहितो त्यामुळे तो ग्लोबली गेला, किंवा ग्लोबल लेवलवरतीच एड शिरन तर सगळ्यांनाच माहिती आहे. अगेन ही इज नॉट जस्ट गिटारिस्ट, ही सिंग्स, ही राईट्स, तो स्टेज पण आहे त्याच्याकडे. ते म्हणजे अगेन हे स्किल स्टॅक आहे. नुसतं लिहून नाही चालत, नुसतं गिटार वाजवून नाही चालत, नुसतं गाऊन नाही चालत, कॉम्बो पाहिजे भाई एक माणूस. बरोबर. जॉन मेयर म्हणून एक आहे, भारी माणूस आहे तो. मी तर त्याला भाई खूपच म्हणजे वेगळ्याच लेवलचा आहे. ही
जी टॉपला गेलीत ना माणसं, दे हॅव समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून ते टॉपला आहेत. म्हणजे आय डोंट से की सबमिट करा तुम्ही साधी माणसं वगैरे असतात. यार मेजॉरिटी माणसं साधीच असतात. ऍक्सेप्ट करायचं की मी हाय साधा काय करू शकतो आपण ना. आणि त्यानुसार आय 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 रिअली डोंट डायजेस्ट कन्सेप्ट ऑफ मिडिओक्रेसी. म्हणजे मीडियममध्ये मलाही सॅटिस्फॅक्शन नाही आहेत, पण त्याच्यात पण टॉप असतो ना तिथे जायचं. आता आय कॅन नॉट से की मी डान्स इंडिया डान्स जिंकतो, कधीच डान्समध्ये भाग नाही घेतला ना. तर थोडं प्रॅक्टिकल असावं स्वप्न. ही जी लोक आहेत ना, म्हणजे जॉन मेर वगैरे 18 वर्ष 20 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं इंटरनॅशनल मार्केटमध्ये. म्हणजे त्याला 15-16 असताना क्लॅरिटी होती. आपल्याला 21शीत मला जॉब लागला, मग मी गिटारला हात लावला. ती वाजवणं सोड, हात मी माझ्या 21शीत लावला गिटारला. ओके. तिथनं सुरुवात असेल तर यात नाही जात माणूस. सो म्हणून ऍक्च्युली आपला प्रश्न असा झाला की इथे टॉपची कोण आहेत माणसं. इंडियामध्ये नुसत्या गिटारिस्टला भाव नाहीये, सिंगरला आणि हिरोला जास्त भाव आहे. आधी सिंगरलाही नव्हता, तो नंतर या लोकांनी म्हणजे ऍक्च्युली आपल्या हक्कासाठी लढावंच लागतं. बरोबर. तसं जसं काही काळ आधी तू मूवीतला असं तुला माहित असेल, स्क्रीन रायटर्सना भाव नव्हता एवढा. मूवीचे हिरो हिरोईनच्या चेहऱ्यावरच विकली जायची. बरोबर. म्हणजे ज्यावेळी अख्तर वगैरेंनी सीन दिले 90s-80s मध्ये, त्यानंतर त्यांना पण एक चांगलं मानधन वगैरे मिळायला लागलं. बरोबर. आता लकी अली फेमस आहे, पण लकी अलीच्या गिटारिस्टचं नाव किती जणांना माहिती आहे? कोणी तसदी तरी घेतं का की गिटारिस्ट उभा आहे म्हणून तिकडे? त्यांना माहित असतं की हा माणूस आहे, हा 10 वर्षे लकी अलीच्या या साईडला उभा असतो, तो फ्लूटवाला एक माणूस आहे, इथेच उभा असतो. नावं कोणाला माहीत नाही. सो इथून सुरुवात आहे. इंडियामध्ये इतक्यात तरी नुसता गिटारिस्ट टॉपला जाणं थोडं अवघड आहे. नुसता गिटारिस्ट. तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? फ्युचर आता स्वरकवितावरती फोकस आहे आणि गिटारगिरीच्या मुलांवरती तर असतोच माझा फोकस, की त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्टेज प्रेझेन्स बनवून घेणं. आणि सध्याचे म्हणजे आर्टिस्ट म्हणून हे 2 आहेत. म्हणजे ट्युटर म्हणून माझी जबाबदारी सारखं घेतलंय मी, आणि आर्टिस्ट म्हणून मी हे माझं जुन्या यशवंताचं स्वप्न आहे, जे त्याने लॉंग रनमध्ये बघितलेलं, ते आता मी म्हणजे ऑलमोस्ट मी आता बऱ्यापैकी स्टेजवर वर खाली करतोय. मग स्टेजवरच फुल टाइम बसण्यासाठीचं प्लॅनिंग चालू आहे. धन्यवाद दादा, ते बोलण्यासाठी वेळ दिलास. तुझ्याकडून आज आम्हाला गिटारबद्दल खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुझ्या पुढील वाटचालीसाठी MP क्रिएशन टेक्निककडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच युदेश. तू ॲक्च्युली चांगली गोष्ट करतेस. तुझ्याकडून मला बरंच शिकायला मिळालं की म्हणजे 8 महिन्यामध्ये माणूस एवढं करू शकतो आणि त्या माणसावर बसायला मिळतं. माहिती आहे तुला, एखादी गोष्ट ऐकणं आणि ती बघणं याच्यात बरंच तफावत आहे. त्यामध्ये बघायला मिळाली ना, मला खूप शिकायला मिळायचं. आता आय हॅव राईट डिरेक्शन, राईट पावर. जसं तुला म्हणतात, तुला पैसे म्हटलं ना, डिरेक्शन नसते तेव्हा आता अवघडपणा वाटतो का, मला पुढे इझी वाटेल. ते 4000 ॲप्सचं पण मला खूप इझी वाटेल. आता माझे 200-400 समजतात तेव्हा, आणि यार आताच योगं झालं 5 मिनिटातच व्हिडिओ होता बघ. पण होतं रे, होतं स्टार्टिंगला होतं की असं वाटतं की नाही होणार आहे ते. एका पॉईंटला असं पण वाटतं की आपण आता सोडून द्यावं. आणि नंतर जर आपण अजून थोडं पोस्ट केलं ना, ते होतं. आणि नंतर पुढच्या 4थ्याच एका व्हिडिओमध्ये ती झाली. आणि मग मला असं झालं यार, बरंच मी केलं थोडं. येस. सही रे, सही.